नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये। मी प्रशांत बदाने। आज जळगाव जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भेट दिलेली आहे। नेमकं हे आंदोलन कशा संदर्भात होतं, प्रशासनाकडे काय मागणी करण्यात आली, या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया। शासन नक्कीच महिला विरोधी शासन आहे असं मी म्हणेल, कारण आज असंख्य महिला ह्या रस्त्यावरती उतरल्या आहेत। त्यांच्या मागण्या त्या सरकारकडनं अपेक्षा करत आहेत की मान्य व्हाव्या। आज मदतनीस असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा भगिनी असतील, यांना तळागाळात ग्रामीण भागाच्या दूरपर्यंतच्या भागामध्ये जाऊन काम करावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तुटपुंजा मानधनावरती काम करावं लागतं। त्यांच्या भविष्याची देखील त्यांना शाश्वती आजच्या दिवशी नाही आहे। जे मानधन शासनाने दिलेलं आहे किंवा जे आश्वासन शासन देतं आहे ते देखील शासन पूर्ण करत नाही आहे। फक्त मौखिक सांगणं आणि GRच्या माध्यमातून येणं याच्यामध्ये फरक आहे। मौखिक कुठल्याही आश्वासनांना महत्त्व नाही आहे। तर आमची या सगळ्या माता भगिनींची अशी विनंती आहे की आम्हाला GRच्या माध्यमातून शासनाने जे आश्वासन आधी दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करावं आणि अंगणवाडी सेविकांचे ज्या आंदोलन आणि मागण्या होत्या त्या मागण्या काही अंशी त्यांनी मान्य केल्या आहेत, काही अंशी अजून देणे बाकी आहेत। पण या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे यांनी जे उपोषण केलेलं आहे, ह्या 2 ते 3 महिन्याचं त्यांचं जे मानधन आहे ते शासनाने मानधन त्यांचं कट केलं आहे की तुम्ही उपोषण केलं म्हणून तुमचं मानधन आम्ही देणार नाही। म्हणजे सरकारची ही दादागिरी असं म्हणता येईल की जर तुम्ही आमच्या विरोधात किंवा आमच्याकडे जर तुम्ही मायबाप सरकार म्हणून काही मागण्या करत असले तर आम्ही तुमचं मानधनही देणार नाही तुम्हाला। म्हणजे असं करणं नाही, त्यांच्यावरती हा अन्याय होईल। शेवटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत ह्या महिला, त्या त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे। शेवटी न्याय हक्काचा अधिकार आपल्याला आपल्या लोकशाहीने दिलेला आहे की आम्हाला काय मागणी करायची आहे तर ती आम्ही सरकारकडे नाही तर कुणाकडे मागणी करावी, आणि त्या अधिकाराने त्या सरकारकडे मागणी करतायत। तर त्यांचं जे काय 3 महिन्याचं मानधन सरकारने कट केलेलं आहे ते मानधन त्यांना देण्यात यावं, कारण आज प्रत्येकीचा संसार हा या मानधनावरतीच चालतोय। आज तुटपुंजा का होईना त्यांना या मानधनाचा आधार आहे आणि हे मानधन कट करण्याऐवजी सरकारने त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, त्यांना GRच्या माध्यमातून त्या पूर्ण कराव्या अशी आमच्या सगळ्या माता भगिनींची विनंती आहे सरकारला। आणि जेवढ्या आपण बेटी बचाव बेटी पढाव किंवा महिला धोरण सरकार राबवता आहे ते फक्त आश्वासनं न असताना ह्या महिला भगिनींच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहावं आणि मग हे सिद्ध करावं वागणुकीतून। शेवटी आश्वासनांपेक्षा तुमच्या वर्तणुकीतून तुम्ही हे सिद्ध करा की आम्ही माता भगिनींच्या पाठीशी आहोत, आणि ती आमची सगळ्यांची एक रास्त मागणी आहे। तर एकीकडे आपण जर बघितलं तर राज्य शासन विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा करते, मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी होते, शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम होत आहे। दुसरीकडे जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतायत त्यांना स्वतःच्या हक्काच्या मानधनासाठी लढावं लागतंय। नक्कीच सरकारच्या माध्यमातून जी उधळपट्टी चाललेली आहे ती त्यांना त्यांचं सरकार टिकवण्यासाठीची धडपड आहे असं म्हणावी लागेल, कारण हे जे 50 खोके घेऊन जे 50 बोके गेलेले आहेत त्या बोक्यांना टिकवून ठेवण्यासाठीचा हा खर्च चालला आहे, उधळपट्टी चालली आहे। पण शेवटी ते विसरतायत की जनता ही तुमच्या बाबतीमध्ये आज काय विचार करते आहे याचा सरकारने विचार केला पाहिजे। आज महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते आहे आणि 3-3 महिने जर महिला रस्त्यावरती उतरत आहेत तर नक्कीच हा रोष येत्या काळामध्ये सरकारला पाय उतार करण्यासाठी नक्कीच भाग पाडतील ह्या सगळ्या भगिनी। त्याच्यामुळे सरकारने याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करावा आणि या माता भगिनींना त्यांच्या न्याय हक्क मिळवून द्यावा ही आमची मागणी आहे। तर दुसरा विषय असा आहे की आता नुकतंच भाजप आणि शिंदे गटामधली खतखत बाहेर येत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहे। गणपत गायकवाड स्वतः मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये भाजपचा आमदार पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करतो, म्हणजे कायदा सुव्यवस्थेवरून एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघातून जिथून तुम्ही प्रतिनिधित्व करतायत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून, तिथली परिस्थिती फार काही वेगळी नाही आहे। तुम्ही विचारलेल्या प्रश्नातच तुमची उत्तरं आहेत। तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आम्ही वारंवार ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी लेखी तक्रार पण केलेल्या आहेत, मौखिक तक्रारी पण केलेल्या आहेत, पण कारवाई होत नाही। शेवटी असं वाटतंय की आता हे सगळं मी जे आधीच म्हणाली की हे जे 50 खोके घेऊन गेलेले 50 बोके आहेत यांना हवं ते करू द्या, पण आमचं सरकार टिकू द्या, ही जी मानसिकता आहे ही त्यातनं हा सगळा प्रकार चाललेला आहे।
कारण जी गोळीबार झाली होती त्याही वेळेस गोळीबार झाल्यावरती त्यांचे जे स्टेटमेंट होते ते स्टेटमेंटच याचं उत्तर आहे की आता आम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. म्हणजे ही मानसिकता आज जी आहे ती महाराष्ट्राला विचार करण्यासारखीच परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं आता बिहार तरी जरा सुधारलंय, पण आता आपण ते जे आधीची परिस्थितीतलं बिहार होतं त्या बिहारकडे आपली वाटचाल चालली आहे. ताई, ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये प्रकार घडला, पोलीस ठाण्यात गोळीबार झाला, तुमच्याही गाडीवर प्राणघातक हल्ला झाला होता, एकूणच काय वाटतं तुम्हाला या साऱ्या विषयासंदर्भात? कुठल्या गोष्टींचा न्याय लागलाय असं आता आम्हाला विचारायला लागेल. फक्त विरोधकांवरती दडपशाही करायची आणि त्यांच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रकार आज चाललेला आहे. पण कुठल्याच गोष्टीचा मागच्याही सरकारमध्ये झालं नाही, दुर्दैव म्हणावं लागेल. आणि अजूनही काय निकाल लागला नाही. शेवटी आता आम्ही रस्त्यावरती उतरतोय, आम्ही आमच्याचसाठी आम्ही स्वतःला एवढं खंबीर करतोय की आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत, लढा द्यायला तयार आहोत. आणि आमच्या ह्या सगळ्या माता भगिनी याचं उदाहरणच आहे की सरकारने कशी वागणूक दिली तरी आम्ही रस्त्यावरती सगळ्या उतरू आणि आम्ही एक संघ होऊ. असाच आजच्या दिवशीचा या सगळ्या माता भगिनींना बघून तुम्ही संदेश विचार करू शकतात. हा सरकारला एक इशारा आहे या सगळ्या माता भगिनींच्या वतीने की आम्ही सगळ्या माता भगिनी एकत्र आलेलो आहेत. आणि जेव्हा दुर्गेचं रूप घेतात सगळ्या महिला तेव्हा बदल नक्कीच घडतो. आता तुमच्या पक्षाकडून तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की राज्यात कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही, परंतु स्वतः जयंत पाटील, शरद पवार असतील, त्यांनी उमेदवारी तुमची जाहीर केलेली आहे. तर आता एकूणच तुमच्या मुक्ताईनगर मतदारसंघात जी काही परिस्थिती आहे, कसं बघता तुम्ही या साऱ्या वातावरणाकडे? मला माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीवर विश्वास आहे. मी मतदारसंघात असेल नसेल, मी महाराष्ट्रभर दौरा करत असतानाही माझे पदाधिकारी, माझी लोकं हे खंबीरपणे माझ्या मतदारसंघाची जबाबदारी घेऊन असतात. आणि त्यांच्या भरवशावरती मी आज महाराष्ट्राची जबाबदारी पेलते. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये त्यांच्या लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावरचा, तो विश्वास ते सार्थकी ठरवतील. आणि त्या विश्वासातनंच भविष्याची माझी वाटचाल काय होईल हे माझे लोकच ठरवतील. मुक्ताईनगरात बदल दिसेल? नक्कीच बदल दिसेल. आणि बदल दिसण्यासाठी माझे सगळे लोक जे आहेत ना ते माझ्या पाठीशी आहे. आज तुम्ही मतदारसंघामध्ये विचार केला तर आमचा संपर्क, नाथाभाऊ असतील, मी असेल, आम्ही गेल्या कित्येक वर्षांमध्ये जे कामं केलेले आहेत त्या कामांच्या जीवावरतीच आम्ही प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन म्हणू शकतो की होय आम्ही केलं आहे, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे. आम्ही फक्त आश्वासनं दिली नाही आहेत किंवा आम्ही फक्त म्हटलं नाही की आम्ही 50 कोटी आणले आणि 20 कोटी आणले, पण ॲक्च्युअलमध्ये मतदारसंघात काहीच दिसत नाही अशी परिस्थिती नाही आमची. आम्ही कामं केले आहेत, आमचे कामं केलेले तुम्हाला दिसतील. आज ठिकठिकाणी गाव तिथे बुद्धविहार झालेलं आहे, शाळा बांधकाम झालेले आहेत, रस्ते बांधकाम झालेले आहेत, पूल बांधकाम झालेले आहेत. आज ज्या पाण्याच्या व्यवस्था झालेल्या आहेत, हे सगळं भाऊंच्या काळामध्ये झालेलं आहे. शेवटी लोकांना विकास हवा असतो, राजकारण नको असते. आणि विकास भाऊंच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याच विकासाच्या भरोशावरती आम्ही पुढची वाटचाल करतोय. ताई, पण आताचे जे स्टँडिंग आमदार आहेत चंद्रकांत पाटील, त्यांनी पण गेल्या 5 वर्षाच्या काळात विकास कामं केल्याचा दावा केलेला आहे. तो दावा कितपत खरा आहे? मग त्यांनी दावा केलाय तर तुम्ही जरा लोकांना विचारलं तर ते खरं खोटं सांगू शकतील. कारण तुम्ही शेवटी मी बोलली तर तुम्ही म्हणाल विरोधक टीकाच करतात. त्याच्यापेक्षा तुम्ही पत्रकार आहात, थोडं ग्राउंड लेवलला जाऊन जरा लोकांची इंटरव्ह्यू घेतले तर खरं खोटं तुम्हालाच कळेल. प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. तुमचंच लोकमत चॅनल आहे, तुमच्याच लोकमत चॅनलने प्रसारित केलेली बातमी आहे. हा विकास आहे माझ्या मतदारसंघाचा आजचा गेल्या 5 वर्षाचा. मग आता गेल्या 5 वर्षाच्या काळात जी चुकीची कामं झाली ती चव्हाट्यावर आणण्याचं काम कराल का? करतोय की. आम्ही गेले कित्येक दिवस झाले BNCच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्येही तक्रार केलेली होती की त्यांनी जे काही निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत त्याच्यावरती कारवाई व्हावी. भाऊंनी लेखी तक्रारी केल्या आहेत, विधानसभेमध्ये देखील तो प्रश्न मांडला आहे. पण काय माहिती कुठलं प्रेशर आहे त्यांच्यावरती की कारवाई होतच नाही. म्हणजे एक आमदार विधान परिषदेमध्ये मांडणी करतो, आम्ही पुराव्यांसहित दिलेलं आहे की ते कामं न होता त्या कामांचे बिलं काढली गेलेली आहेत, पण साधी कारवाई त्या अधिकाऱ्यावरती होत नाही, पण त्या अधिकाऱ्याचं प्रमोशन होतं आहे. म्हणजे आता काय समजावं याच्यावरून असं हे करायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीची जिथे जिथे आम्ही तक्रार केलेली आहे, सरकार त्यांचं असल्यामुळे आता कुठली तक्रार सरकार ऐकून घ्यायला तयार नाही असंच म्हणावं लागेल. एकीकडे तुम्ही रस्त्यांचे विषय असतील किंवा इतर दुसऱ्या विकास कामांसंदर्भातल्या तक्रारी केल्या, त्यावर कारवाई होत नाही, उलट अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जातं असं तुम्ही म्हणताय. दुसरीकडे खडसे साहेबांच्या विरोधात आता सध्या ते गौण खनिज रॉयल्टीचं जे प्रकरण चाललेलं आहे
त्याची SIT चौकशी लावण्यात आली, तातडीने नोटीस काढण्यात आल्या. म्हणजे विरोधकांच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी असतील त्यांच्यावर तातडीने निर्णय घेतला जातो. पण विरोधक जर काही तक्रार करतील तर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, सोयीस्कर त्याला बगल दिली जाते. तुमच्याच प्रश्नात तुमचंच उत्तर आहे. म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे सरळ सरळ. तुम्ही म्हणताय ना. प्रशांत बदाने, लोकमत.com.